चला आपण थोडं चॅप्टर रिवाईज करूया एकदा, ठीक आहे, आणि मग एक्झाम्पलकडे वळूया. चॅप्टर टॉपिक कोणकोणते होते बघा बरं रे, थोडंसं आठवा बरं. चॅप्टर कोणतं आपल्याला बघायचं आहे आता प्रॉब्लेमसाठी? आपल्याला रोटेशनल डायनॅमिक्स. हे चॅप्टर फार इम्पॉर्टंट आहे, आपल्याला खूप सारे इम्पॉर्टंट आहे. तर ह्या अकॉर्डिंगली लक्ष द्या रे. सगळ्यात मेन पॉईंट, हे जवळजवळ 7 ते 8 मार्क्स पक्के देऊन जातं. यात 3 मार्क्सचं एक्सप्रेशन राहतं, 2 मार्क्सचं डिफरन्शिएशन असतं, किंवा उलटं करतात आणि MCQ मध्ये पॉईंट टाकून देतात. म्हणजे 8 मार्क्स तर तिथं आपल्याला फिक्स भेटतातच. आणि जर तुम्ही JEEचा नीटचा विचार करशाल ना, तर ह्या चॅप्टरला खूप सारा वेटेज आहे. त्याचं कारण असं की ह्या चॅप्टरमधले, संस्कृत लक्ष दे बेटा, ह्या चॅप्टरमधले ऑलमोस्ट ऑल बरेचसे कन्सेप्ट जे आहे ना, आपलं फिजिक्सचा होल सिलेबस कवर करतं. होल सिलेबस बघा, आपण जवळ आतापर्यंत 7 ते 8 चॅप्टर संपवलेले आहेत. सगळ्या चॅप्टर्समध्ये तुम्ही पाहिला असेल फोर्स टॉपिक आलाय बघा, आलाय बघा फोर्स. बस म्हणजे हे कशात मोडतं आहे, कायनेमॅटिक्स का कायनेटिक्स? तुम्हीच सांगायचं आता मला. कायनेमॅटिक्स कळालं. पण ते मागच्या स्टोक्स लॉ पाहिला, त्याच्या पुढचं एक्सप्रेशन पाहिलं, डेरिव्हेशन पाहिलं, टोरी सिरीज लॉ पाहिला, बर्नौलीज प्रिन्सिपल पाहिलं, ठीक आहे. बर्नौलीज प्रिन्सिपल इम्पॉर्टंट आहे बरं का, तुम्हाला ध्यानात ठेवायचं. इथं बर्नौलीज प्रिन्सिपल येईल किंवा स्टोकलाचं आपलं एक्सप्रेशन आपण पाहिलं होतं की नाही, कोणाविषयीचं? क्रिटिकल व्हेलॉसिटी आणि आठवा कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी 2/9 r² 0 - सिग्मा अपॉन इटा. ओके, मग हे जरा लक्षात ठेवायचं. हे आपला 3 ते 4 मार्क्स देऊन जाईल. आता जाऊया आपण हे चॅप्टरकडं. हे चॅप्टरमध्ये बघा आपण काय काय पाहिलं होतं. स्टार्ट सगळ्यात पहिले थोडं रिवाईज करूया. एकदम पहिला पॉईंट पाहिला होता आपण, सर्क्युलर मोशन. बरोबर, सांगा सर्क्युलर मोशन म्हणजे काय? सर्क्युलर मोशन, द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. बरोबर. नंतर झालं कोण मग? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, UCM. सांगा मग. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल विथ कॉन्स्टंट कोणता स्पीड? लिनियर का अँग्युलर? आता तुम्ही लिनियर पण म्हणू शकता, अँग्युलर पण म्हणू शकता. आपण काय म्हणायचं? अँग्युलर म्हणायचं. विथ कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. का बरोबर अँग्युलर म्हणायचं आपण? तो एका पॉईंटला लिनियर आहे, परंतु पूर्ण मोशनमध्ये काय करतो? अँगल करत 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 जातो, म्हणून त्याला म्हणायचं अँग्युलर स्पीड. ठीक आहे. जसं बघा मग आता हे मोशन आपण पाहिलं, हे सर्कल तो मोशन करतोय. मग पुढे पाहिलं आपण अँग्युलर स्पीड, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. मला तुमच्याकडनं उत्तराची, ॲन्सरची अपेक्षा आहे. कृपया कोणीही बिझी स्वतःला ठेवू नका, मी रिवाईज करत आहे. ठीक आहे. प्लीज लक्ष द्यायचं आहे. एनीबडी माझा परत नाव घ्यायला राहू नका. UCM झालं, सर्क्युलर मोशन झालं. हा कोण आहे रे इकडे जाणारा? हा अँग्युलर स्पीड ओमेगा. ओमेगा बार पण होईल. ओमेगा बार केव्हा होईल? जेव्हा त्याला आपण डायरेक्शन प्रोव्हाइड करू. V बार इज इक्वल्स टू R बार डॉट ओमेगा बार. ठीक आहे. R बार डॉट का म्हटलं आपण? कारण की रेडियस जी ना ती थ्रू आउट काय राहते? कॉन्स्टंट राहते. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण माझ्याकडं. व्हॉट इज दिस? हा कोण आहे? हा कोण आहे? रेडियस वेक्टर और पोझिशन वेक्टर. याचं मिनिंग काय? हा काय इंडिकेट करतो? हिंदीत बोलू, इंग्लिशमध्ये बोलू, मराठीत बोलू? आता कमेंट्स बघितलेत मी, सर हिंदी इंग्लिशमध्ये द्या. आप बोलिए, क्या करूं? हिंदी चालेल, जसं चालू देऊ. ओके. अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द पोजिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड रेडियस वेक्टर. त्याला अजून काय म्हणतो आपण? पोजिशन. कारण तो काय करतो? त्या पार्टिकलची पोजिशन इंडिकेट करतो. हे बघा ॲक्सिडेंट झाला आहे तरी मी उभा आहे, कारण तुमचा वेळ नको वाया जायला. कळलं?
मग आता ह्या रेडियस वेक्टरने जो अँगल समजा बनवला मध्ये, तो इथून इथपर्यंत पोहोचला, तर ह्या अँगलला आपण काय नाव देतो, थिटा किंवा डेल्टा थिटा म्हणतो. मग अँगल कोणी बनवला, रेडियस वेक्टर. मी तर आपण काय म्हणणार, the angle traced by radius vector in a given interval of time is called angular displacement. angular displacement झालं, थिटा म्हणा किंवा डेल्टा थिटा म्हणा किंवा डी थिटा म्हणा, व्हॉट इट मे बी, अकॉर्डिंग टू लिमिटिंग चेंज ऑफ रेट, रेट ऑफ लिमिटिंग चेंज त्याला आपण घेऊ शकतो. ठीक आहे. पुढे आला मग ओमेगा. ओमेगा म्हणजे कोण, अँग्युलर वेलॉसिटी, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. पुढे आलं मग अँग्युलर ॲक्सलरेशन, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलॉसिटी ऑर स्पीड. झालं. मग आता पुढे जाऊया. बघा कोणकोणते पॉईंट्स पाहिले आपण, अँग्युलर डिस्प्लेसमेंट पाहिलं, अँग्युलर वेलॉसिटी पाहिलं, अँग्युलर ॲक्सलरेशन पण पाहिलं. अँग्युलर वेलॉसिटी दाखवतो आपण ओमेगा, डेल्टा ओमेगा और डी ओमेगा, व्हॉट इट मे बी, ॲक्सलरेशन अल्फा म्हणा, डी अल्फा म्हणा, डेल्टा अल्फा म्हणा. हे टाईम रेटनुसार होतं. जसं आपण टाईम चेंज करत जाऊ ना, तसं तसं ते बदलत जातं. आता टॉपिककडे आपण जातोय पुढच्या. पुढे पॉईंट पाहिलं आपण रिजिड बॉडी. बरोबर आहे. व्हॉट इज रिजिड बॉडी, what is a rigid body, will you please, if there is no change in shape and size of the body under the action of force, it's called rigid body. Similarly त्याला अजून एक डेफिनेशन म्हणतो आपण, if there is no change in distance of a particle under the application of force, it's called, that body is called rigid body. किंवा अजून त्याला म्हणू शकतो आपण, if the distance between the particles of a body remains constant or under the action of force. कुठल्याही बॉडीवर आपण जर फोर्स अप्लाय केला, त्यातल्या पार्टिकलमध्ये डिस्टन्स जर बदलत नसेल, तर अशा प्रकारची बॉडी म्हणजे कोण असतं, रिजिड बॉडी. फॉर एक्झाम्पल स्टोन आहे, वूड आहे आपलं, किती फोर्स अप्लाय करा, हां त्याच्यामध्ये एक चेंज होऊ शकतो वूडमध्ये. कोणतं, जर का वॉटर ज्यावरती आपण इंटर करू त्याच्यामध्ये वॉटर किंवा पाण्यामध्ये ठेवून देऊ, तर स्पेस जी आहे ती ऑक्युपाय करतं आतमधली मॉलिक्युल्स. पण आपला प्रश्न काय होता, फोर्सचा प्रश्न होता. मग फोर्सच्या अकॉर्डिंगली त्याच्यात काही होतच नाही. माझी बॉडी काय म्हणणार आपण, रिजिड बॉडी. ठीक आहे. नंतर पहिला आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन पाहिलं होतं, आठवतं आहे का. नोटबुक तुमच्याकडे असेल तर फार बरं होईल. काल तुम्हाला इन्स्ट्रक्शन पण मी प्रोव्हाइड केली होती, नोटबुक सोबत ठेवा म्हटलं होतं, आठवतं का, मेसेज चेक करायला पाहिजे तुम्ही. ठीक आहे. ऑल्दो व्हॉट इट मे बी, आपण टॉपिककडे जाऊया पुढे. मग हे सगळं पाहिल्यानंतर आपण गेलो होतो मग मोमेंट ऑफ इनर्शियाकडे. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया, व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया पटपट बोला, दाखव त्याला आपण आय नाही, बरोबर. पण मग जर ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अकॉर्डिंग जायचं असेल तर त्याला आपण म्हणतो आय ओ. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया देन, एनीबडी एल्स, moment of inertia of rigid body about a given axis of rotation is equals to the sum of product of mass of each particle and square of each distance from axis of rotation. एक रिजिड बॉडी आहे, हा पकडला आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन. ठीक आहे. ती बॉडी फिरते अशी अँग्युलर स्पीडनं. ठीक आहे. मग हे पार्टिकल्स आहेत वेगवेगळे, याला मानलं आपण M1, M2, M3, M4, याला म्हणूया आपण M1. मग हे अंतर झालं R1, हे अंतर झालं R2, हे डिस्टन्स झालं R3, हे डिस्टन्स R4 अप टू Rn.
ठीक आहे. मग आता आपण परत बघितलं व्हॉट इज ॲक्सिस ऑफ रोटेशन. व्हॉट इज ॲक्सिस ऑफ रोटेशन हा पॉईंट बघायचा होता परत रिवाइजमध्ये. When a rigid body performs rotational motion, then the particles of that body performs circular motion. The centers of all these circles lies along a single line. This line is called axis of rotation. Okay. बस मग आता जायचं मोमेंट ऑफ इनर्शियाकडे आपल्याला. तुला बोललो डेफिनेशन काय मोमेंट ऑफ इनर्शियाची, स्टेटमेंट काय, रिजिड बॉडी आहे. सेकंड पेज गर्ल्समध्ये द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिजिड बॉडी अबाउट गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज इक्वल्स टू सम ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन प्लस mn rn स्क्वेअर IO इज इक्वल्स टू, मला आपण सम करतो, समेशन फ्रॉम I इज इक्वल्स टू 1 अप टू n mi ri स्क्वेअर. ठीक आहे. नंतर पॉईंट बघितला होता आपण रेडियस ऑफ गायरेशनचा. आठवतो का नाही आठवत. हे मी रिवाइज करतोय तुम्हाला त्याच्यामुळे मी ऐकलं होतं माहिती का, तेव्हा प्रॉब्लेम जरी घेतले ना मोजकच घेतले होते, आज परत त्याला स्टार्ट करायचं आहे. तुम्हाला सीनीट जे द्यायचं असंच काही जायचं नाही आहे. आणि हाही विचार करायचा दुखतंय तरी मी इथपर्यंत पोहोचलोय, हे काम तुमचं आहे. लोकांनी ऑप्शन राहायचं नसतं. 8-8 दिवस लोक गायब राहतात. गणपती बाप्पा असलाय आपण नाही काही. ठीक आहे. कुठं जायचं आपल्याला आता, रेडियस ऑफ गायरेशनकडे जायचं. सांगा रेडियस ऑफ गायरेशन. मग आता एक ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन करतोय, ठीक आहे. कसं दिसतो तुम्हाला बोलायला लागलंच तर. तो ऑब्जेक्ट इथे आहे, डिस्टन्स r आहे, हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, हा सेंटर O पकडा. ठीक आहे. तो मोशन करतो आहे. काय बघायचं आपल्याला, रेडियस ऑफ गायरेशन दॅट मीन्स के. रिवाइज करतोय आपण, बोला. चलो फिर से बताओ मुझे व्हाट इज सेंटर ऑफ मास. देन ही पण डेफिनेशन राहिली ती तुम्हाला सांगायची. तुम्ही मला बोललं पाहिजे सर झालंय. सेंटर ऑफ मास, व्हाट इज सेंटर ऑफ मास. It is the point at which whole mass of the body can be supposed to be concentrated. तुम्हाला एक्झाम्पल कोणाच दिलं तुम्ही तेव्हा याद करू, आठवा जरासं. रावण. ठीक आहे. झालं. ठीक. सेंटर ऑफ मास. मग आता हाच तोच पॉईंट आहे. आपल्याला बघायचं रेडियस ऑफ गायरेशन, त्याला दाखवतो आपण के ने. R इज इक्वल्स टू के. It is a distance between center of mass and axis of rotation. It's called radius of gyration. पण हे केव्हा, जर ती बॉडी सर्क्युलर मोशन करत असेल किंवा रोटेशनल मोशन करत असेल तर त्या पार्टिकलसाठी तो सेंटर ऑफ मास आपण तसा घेऊ शकतो, ऑब्जेक्टसाठी घेऊ शकतो. ठीक आहे. परत त्याकडे जाऊ. ते पेक्षा आपण परत चेंज पण करू म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, it is a distance between the point at which whole mass of the body can be supposed to be concentrated and axis of rotation. ठीक आहे. कळलं. मग आता R ची किंमत किती झाली, K. R is equals to K. What is moment of inertia then? I is equals to mr square. या पूर्ण बॉडीचं पण एकच पार्टिकल मूव्ह करते समजा, mr स्क्वेअर. मग पुट करा व्हॅल्यू ऑफ r. काय व्हॅल्यू होईल त्याची, m k स्क्वेअर. देअरफॉर k स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आलं मग, I बाय m. देअरफॉर k इज इक्वल्स टू रूट ऑफ I बाय m. म्हणजे जेव्हा जेव्हाही आपण कुठल्याही पुढच्या बॉडीच्या, जेवढ्या आपण बॉडीज पाहिल्यात, रिंग, डिस्क, सिलेंडर, स्पियर,
रॉड यांचे जेवढेही ॲप्लिकेशन्स आहेत ह्या सगळ्याच्या सगळ्या बॉडीच्या रोटेशनच्या ॲक्सिसनुसार त्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया पण वेगवेगळे येतात. कळलं? आणि ते मोमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळे येतात, रेडियस ऑफ गायरेशन वेगवेगळे येते. हा प्रबोधनात ठेवायचा. कुठल्याही टाईपच्या बॉडीसाठी जर ॲक्सिस त्यांनी प्रोव्हाइड केला असेल तर रेडियस ऑफ गायरेशन फाइंड करताना के इज इक्वल्स टू अंडर ऑफ आय बाय एम घ्यायचं. एम स्टँड्स फॉर मास ऑफ दॅट बॉडी, आय स्टँड्स फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. तेव्हा तुमचे हे जे फॉर्म्युलेज आहेत बघा कोणाकोणाचे ते आपण बघणारच. तुम्हाला सांगितलंच लिहून घेण्यासाठी, ते मला सांगायचं असेल ते. आता रिंग पहिला आपण ऑब्जेक्ट पाहतो कोणता? रॉड. रॉडला किती ॲप्लिकेशन्स आहेत? 2 आहेत. बरोबर? सांगा कोणकोणते आहेत रॉडला? पासिंग थ्रू इट्स वन एंड आणि दुसरं पासिंग थ्रू इट्स सेंटर. पासिंग थ्रू इट्स सेंटर हे काय त्याचं स्टँडर्ड पोझिशन आहे. आय रिपीट, लक्ष द्यायचं. पासिंग थ्रू इट्स सेंटर रिंग, रॉड, सिलेंडर, स्पियर सगळ्यांसाठी स्टँडर्ड राहील. पहिली पोझिशन सगळ्यांची तुम्हाला सांगितलं, लिहून पण दिलेलं आहे मी. नंतरचे जे ॲप्लिकेशन त्याचे मोडतात ना ते पासिंग थ्रू इट्स वन एंड राहील, अलॉंग द ॲक्सिस वेगळा राहील. ठीक आहे, डायमीटर राहील, टँजंट राहील. टॉपिककडे जाऊ. मग रिंगचे किती आहेत बरं? 4. नंतर कोण आहे पुढचा आपला? रिंग नंतरून डिस्क. डिस्कचे पण किती आहेत? 4. ठीक आहे. नंतर कोण आहे? स्पियर. स्पियरचे किती आहेत? 2. नंतर कोण आहे? सिलेंडर. सिलेंडरचे किती आहेत? 2. मग आता किती झाले मोजा बरं? 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 2 14. 14 काय आहेत? 14 नंबर्स कोणाचे आहेत? मोमेंट ऑफ इनर्शियाचे आहेत आणि रेडियस ऑफ गायरेशनचे आहेत. बरोबर? मग आता हे जे आहेत हे 14 दोन्ही किती फॉर्म्युले झाले? 28. आता आपण एक एक्झाम्पल घेणार आणि ते एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व करायचं राहील. मी सोडून देईल तुम्हाला, नाही असं नाही. एक्झाम्पलमध्ये आपण डायरेक्ट कॉमन घेणार एकच एक्झाम्पल, पण एक्झाम्पल त्याचं सोल्युशन किती येईल तुम्हाला काढायचे? 28. आपण ते घेतलंही होतं. तुझ्याकडे फॉर्म्युले रेडी आहेत का? फॉर्म्युले आहेत ना का नाही? लिहून देऊ? लिहून देऊ? बेकार पोरे रे तुम्ही. खरंच लिहून देऊ काय? तू लिहिलेच नाही का? तुम्हाला सांगितलं होतं ना मी संस्कृती बेटा लिहिले आहेत ना. कोणाकोणाची बाकी आहेत रे लिहायचे? एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला आता. चला ज्यांच्याकडे असेल ना त्यांनी एक्झाम्पल सुरुवात करून द्यायची. बाकीच्या एक्झाम्पल्स मी घेतो. क्वेश्चन घ्या. इथेच फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अँड रेडियस ऑफ गायरेशन ॲज पर गिवन बिलो for all types of axis of rotation. आता ऑल टाइप्स जर म्हटलं ना जे स्टँडर्ड आहे तेच घ्यायचे बरं का आपल्या बुकमध्ये ते आहेत. तर ती म्हणशाल सर मग मिडवे कसा येईल ते पण आपल्याला पुढे एक्झाम्पल घ्यायचं आहे. ते तुम्हाला जे येत राहतं.
सांगा रॉडला काय राहतं फक्त लेंग्थ आणि मास, बरोबर. मास घ्या 10, सर्वांसाठी मास 10 घ्या, स्टँडर्ड घ्या. बघूयात ॲन्सर्स काय काय येतात ते. रॉडला रेडियस असते का? नाही. लेंग्थ असते. किती घ्यायची मग आपण ती? स्टँडर्ड घेऊ आपण 5 मीटर. रिंगला रेडियस असते, लेंग्थ नसते. किती घेऊ सांगा करण? सांग. रँडमली एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला. कारण हां बाबा डिस्क 8. स्पियर 16. बरं चला 5 तर 5. तुमची इच्छा भाऊ, अख्खी इच्छा सर पर. सिलेंडरला काय काय लागतं? रेडियस पण आहे आणि लेंथ पण आहे. बोला मग. मोठा सिलेंडर होऊन जाईल मग बाहेर जर पकडलं तर. मास तर कमी त्याच, तर हॉलो होऊन जाईल पूर्ण. तुम्ही सांगा ना. 12 तर 12. त्याला म्हणा आपण पोकळ बांबू असतो ना, पोकळ बांबू. बस मास 10 किलो झालं बांबूचं. अजून पोकळ येईल. आम्ही किती मोठी राहू द्या. सोडवा. एक्झाम्पल लिहून घ्या. ज्यांच्याकडे आहे त्यांनी सॉल्व्ह करण्यास सुरुवात करून द्या. का थेरम रिवाइज करून देऊ परत एकदा? थेरम रिवाइज करायचं का? 2 थेरम आहेत ना. कोणकोणते? प्रिन्सिपल ऑफ पॅरल आणि प्रिन्सिपल ऑफ रिवाइज करायचे. पक्का एवढे एक्झाम्पल लिहून घ्या. तर रिवाइज करू मग पुढे जाऊ. बस. काय काय ते समजावून सांगू का? ओके चल ते पण घेऊ. म्हणजे वेगवेगळ्या पॉईंटची वेलॉसिटी का? आणि हॉरिझॉन्टल डायमीटरला. ठीक.
संस्कृत क्लासची वही आहे बेटा. आपल्या नोट्सची वही. बोला, झालंय का? संस्कृती डायग्राम चुकीची बरं का याच्यात काढलेली. तू देअर ऑफ द इक्वेशन फॉर बघी त्याच्याकडे. एक्सप्रेशन घ्यायचं का ते व्हेलॉसिटीवाला. चला द्या लक्ष इकडं. आता ते एक्सप्रेशन घेऊन टाकू परत. काही जण नव्हतेच, त्यांचं म्हणणं असेल रिव्हिजनमध्ये पॉईंट घ्या. बघा हे मोशन कोणतं आहे आता? हे आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, बरोबर. हे आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, हे किंवा हे. कळलं? आता ह्या पोझिशनमध्ये काय घडतं बरं? ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट राहते सगळ्या बाजूला, म्हणजे हा स्पीड कोणता झाला? युनिफॉर्म आहे, बरोबर. पण VCM मध्ये काय घडतं? वर जाईल तर ग्रॅव्हिटी कमी होत जाईल, खाली तर ग्रॅव्हिटी वाढत जाईल. म्हणजे या दोन्ही मोशनमध्ये काय घडतं बघा, काय घडतं? खाली येताना ग्रॅव्हिटी हेल्प करते, तो जरच खाली येतो. वर जाताना ग्रॅव्हिटी त्याला अपोज करते. मग दोन्ही या केसमध्ये स्पीड कॉन्स्टंट राहत नाही, तो ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट जातो. म्हणून ते UCM नाही आहे, तर ते काय फक्त म्हणायचं सर्क्युलर मोशन म्हणायचं. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हे UCM त्या अकॉर्डिंगली नाही. का बरं नाही? जेव्हा तो बॉटम टू टॉप जातो तर ग्रॅव्हिटी त्याला काय करते? अपोज करते, त्याचा स्पीड कमी होऊन जातो. ठीक आहे. जेव्हा टॉप टू बॉटम येतं ग्रॅव्हिटी त्याला हेल्प करते, त्याचा स्पीड वाढून जातो. ठीक आहे. कळलं हा पॉईंट? तेव्हाच तुम्हाला सांगितलेलं आहे. आता त्याचं म्हणणं एक्सप्रेशन घ्या सर त्या प्रकारचं, तर मग जाऊ आपण त्याकडे. तो ऑब्जेक्ट मोशन करतोय, ही टॉप पोझिशन त्याची, टॉपचा स्पीड म्हणून आपण हा इथला व्हेलॉसिटी V1. बॉटम आहे ना,
याला म्हणू आपण V2. हा झाला हॉरिझॉन्टल डायमीटर ना, याला नाव देऊ आपण V3. हा सेंटर, इथं सगळं अंतर काय झालं मग, रेडियस R, हे पण अंतर R, तो मोशन करतं. ठीक आहे. आता ह्याच कंडिशनमध्ये बघा, जेव्हा मी मोशन तुम्हाला करून दाखवतो तर टॉप पोझिशनला काय घडतं बघा. नीट लक्ष द्या. टॉपला काय घडतं बघा. टॉपला जेव्हा तो टॉपला पोहोचतो ना, इथं गेल्यानंतर हा थोडासा खाली सरकतो, स्लॅग्स डाऊन. अशा वेळेस टेन्शन जवळजवळ 0 पकडायचं आहे आपल्याला. 0 नसतं, पण 0 का पकडायचं, कारण मोशनमुळे तो पुढं सरकतो. ठीक आहे. मग हे जे केसेस आहेत त्याच्यात जे वेगवेगळे फोर्सेस ॲक्ट होतात ते आपण बघूया. बघा ही व्हेलॉसिटी ना, हा फोर्स कोणता मग याचा वर जाणारा सेंटीमीटर फोर्स, बरोबर की नाही. mv1/r. खाली कोण कोण येईल याच्यासोबत, टेन्शनही खाली आहे आणि काय कोण खाली आहे, त्याचं वेट पण खाली आहे. इथं जर पाहिजे त्याचं वेट कुठं झालं बाई, ऑब्जेक्टचं खाली. टेन्शन जाईल कुठं, वरती. व्हेलॉसिटी कुठं जाईल, वरती. mv2/r. मग आपण आता टॉपची कंडिशन बघू. ह्या पॉईंट एला, हा पॉईंट बी, हा पॉईंट सी. ए पॉईंट विचार करा बरं, हे कुठं चाललं आहे, वरती, दोघंजण खाली आहेत. mv1/r इज इक्वल्स टू t प्लस mg. ही पहिले इक्वेशन. ठीक आहे. सेकंड पॉईंटला बघा बरं काय घडतं. आता टेन्शन कुठं चाललं आहे, वरती टेन्शन. तुम्हाला एक्झाम्पल दिलेलंच आहे. बघा हे टेन्शन, हे टेन्शन आहे म्हणून दोरी स्ट्रिंग आहे, आपलं टाईट आहे. हे टेन्शन गेलं, बरोबर, स्ट्रेस कमी होऊन गेला. इथे इक्वेशन काय ठरलं मग आता, mv2/r इज इक्वल्स टू T1 वरती आहे, T वरती आहे, mg खाली आहे. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट टेन्शन आपण काय पकडतो, जवळजवळ निअरली इक्वल्स टू 0. काय बदल सांगा इक्वेशन मग, mv1/r इज इक्वल्स टू mg. mm गेट कॅन्सल. v1² इज इक्वल्स टू काय आलं मग, rg. v1 इज इक्वल्स टू काय आलं, √rg. हा पॉईंट क्लिअर झाला बाळा तुला. ठीक आहे. मग ॲट बॉटम बघा, ॲट बॉटम ही केस ॲट बॉटमची आहे. पण तिथे विचार कोणतं करायचं माहिती आहे का, ध्यानात ठेवायचं इथं. आता मान्य बॉटमची केस आहे ही, परंतु ह्या हा मोशन घेतोय ना, त्यापूर्वी तुम्हाला बोललो होतो एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मग एनर्जी ॲट बॉटम कोणती, के प्लस पी, ही काय होईल, टी. मग तुम्ही मला सांगा काय करायला पाहिजे इथं. मी बोला, V2 फाइंड करायचं आता आपल्याला. अरे सिंपल आहे ना, झालं काय तुमचं. चला ॲट बॉटम बघतो की नाही आपण, ॲट बॉटम. ठीक आहे. एनर्जी ॲट पॉईंट ए इज इक्वल टू एनर्जी ॲट पॉईंट बी. एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट, बरोबर. मग एनर्जी ॲट पॉईंट ए काय होईल, के ई ॲट ए प्लस पी ॲट ए. आणि हे एनर्जी ॲट पॉईंट बी, के ई ॲट बी प्लस पी ॲट बी. व्हॉट इज के ईचा फॉर्म्युला, 1/2 mv1² प्लस इथं हाईट किती बघा याची, हा r प्लस r 2r. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी, mgh. मग हाईट किती आली इथं, 2r. म्हणजे हा फॉर्म्युला काय बनला, mg इंटू 2r. के ॲट बी 1/2 mv2² प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता त्याच पॉईंटला जिथं खालीच आहे, डिस्टन्स तर नाही द्यायचं, बरोबर. मग mg इंटू काय होईल तो 0. करा सॉल्व याला. मग काय होईल,
mv1 square upon 2 plus 2mgr is equals to 1/2 mv2 square. सर्वला आपण 2 ने मल्टिप्लाय करून टाकू. काय होईल बघा मग हे mv1 स्क्वेअर प्लस 4mgr इज इक्वल्स टू mv2 स्क्वेअर. आपल्याला कोण फाइंड करायचं आहे? v2 फाइंड करायचा आहे. m थ्रोट काय होईल? कॅन्सल. v1 स्क्वेअर प्लस 4rg इज इक्वल्स टू v2 स्क्वेअर. फ्रॉम इक्वेशन A, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ v1? रूट rg. मग v1 स्क्वेअरचं व्हॅल्यू काय होऊन जाईल? फक्त rg. हे काय आलं मग इक्वेशन आपलं? rg प्लस 4rg इज इक्वल्स टू v2 स्क्वेअर. 5rg इज इक्वल्स टू कोण? v2 स्क्वेअर. देयरफॉर v2 इज इक्वल्स टू काय आलं? रूट 5rg. ठीक आहे. आता कोण फाइंड करायचं आपल्याला? ॲट हॉरिझॉन्टल डायमीटर. सिमिलर तसंच करायचं. ॲट हॉरिझॉन्टल डायमीटर. ठीक आहे. मग तुम्ही सांगा कोणत्या पॉईंटची एनर्जी घ्यायची? बॉटमची घेता का टॉपची घेता? तेव्हा तुम्हाला विचारलं होतं मी, आठवा ज्या चॅप्टर शिकलो तुम्ही. बोला बोला. बॉटम घेऊ की टॉप घेऊ? एनर्जी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. आपण पाहिलं ते किती एनर्जी येते? 5/2 mgr. सांगा कोणतं घेऊ आता पॉईंटला? या हा पॉईंट फाइंड करायचा आहे. एनर्जी v3 व्हॅल्यू फाइंड करायची ना आपल्याला आता v3. मग सांगा यासोबत याला घेऊ की याला घेऊ? आपण टॉप घेतलं होतं की नाही आता? मग आता बॉटम घेऊन बघू. ठीक आहे. दॅट मीन्स ॲट एनर्जी ॲट पॉईंट बी इज इक्वल्स टू एनर्जी ॲट पॉईंट सी. मग व्हॉट इज द सम ऑफ एनर्जी? के प्लस पी. हे बाळा पुढे बघ. ए निखिल. के ॲट बी प्लस पी ॲट बी इज इक्वल्स टू के ॲट सी प्लस पी ॲट सी. के 1/2 बी v2 स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी ॲट पॉईंट बी यापूर्वीच पाहिलं आपण. ॲट पॉईंट बी पोटेन्शियल एनर्जी किती राहते? 0 mg इंटू 0 के 1/2 mv3 स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी mgh आहे, हाईट h आहे. हाईट h किती बघा बरं इथं ते आता r. म्हणजे आलं हे फक्त mgr. ठीक आहे. तुम्ही सर्वांना मल्टिप्लाय करा. काय तयार होऊन जाईल? mv2 स्क्वेअर प्लस 0 इज इक्वल्स टू mv3 स्क्वेअर प्लस 2mgr. m थ्रोट कॉमन काढून कॅन्सल करून टाकू. उरलं काय मग? व्हॉट रिमेन हियर? v2 स्क्वेअर इज इक्वल्स टू v3 स्क्वेअर प्लस 2gr. आपल्याला कोण फाइंड करायचं आहे? v3 फाइंड करायचं आहे. याला इकडे घेऊन येऊया. v2 स्क्वेअर इज इक्वल मायनस 2gr किंवा 2rg इज इक्वल्स टू v3 स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ v2? रूट 5rg. स्क्वेअर काय होईल? 5rg. देयरफॉर v3 स्क्वेअर इज इक्वल्स टू किती आला आन्सर? 3rg. v3 इज इक्वल्स टू रूट 3rg. कळलं बाळा? ओके. कुठं जायचं? सांगा काय घ्यायचं आता आपल्याला? डिव्हिजनमध्ये बोला. तुम्ही सांगाल तर बघा की तुम्ही. प्रिन्सिपल ऑफ पॅरालॅक्सिस थेरम घ्यायचा. पहा स्टेटमेंट कोण सांगतो मला सांगा? मला प्रॉब्लेम्स घेऊ द्या सगळ्यात पहिले पटपट पोरांनो. ओ स्टेटमेंट काय आहे बघा त्याचं? IO इज इक्वल्स टू IC प्लस MR स्क्वेअर. सांगा स्टेटमेंट काय याचं ते आता? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट अ गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज इक्वल्स टू द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स कोणी हा भाऊ? सेंटर ऑफ मास and product of the mass of the body and square of the distance between two parallel axes. ठीक है. मग consider point P having mass dm
जॉईन करू याला आपण. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग ॲक्सिस ओ फॉर मास dm काय होईल बरं बोला. इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm. ठीक आहे, मी याला जोडून देऊ आपण. हा काय बनला माय सी इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर dm. एक परपेंडिक्युलर ड्रॉ करू आपण खाली, याला जोडून देऊ, डी नाव देऊ. ठीक आहे, मग इन ट्रायंगल OPD, इन ट्रायंगल OPD बाय पायथागोरस थेरम काय होईल OP स्क्वेअर इज इक्वल्स टू OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. बरोबर आहे का. चलो फिर OP स्क्वेअर OD इज अ सम ऑफ OC एंड CD ब्रैकेट स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. याला एक्सपांड करा बरं. OC स्क्वेअर प्लस 2OC CD प्लस CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. मग थोडंसं परत विचार करा. CD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर हे काय दाखवतो आपल्याला CP स्क्वेअर. रिव्हिजन घेतो आपण. काय दाखवतो आपल्याला हे CP स्क्वेअर. म्हणजे एवढ्याचं माप झालं आपलं किती OP स्क्वेअर इज इक्वल्स टू OC स्क्वेअर प्लस 2OC CD प्लस कोण CP स्क्वेअर. आता म्हणायचं याला हे बा पुढे लक्ष दे रे आदित्य. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू dm. इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर dm is equals to integration of OC square dm plus integration of 2OC CD dm plus integration of CP square dm. चेक करा बरं OP square dm कोणाचं इंटिग्रेशन प्रोव्हाइड होतं IO. हे बघा कुठं बघ सुद्धा IO. OC square dm OC what is the value of OC R बरोबर. इंटिग्रेशन ऑफ R स्क्वेअर dm प्लस यापूर्वीच तुम्हाला बोललो आहे हे जे पॉईंट्स आहेत OC आणि CD कुठं लाय होतं जवळजवळ सेंटर ऑफ मास जवळ. असे त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होऊन जातो 0. ठीक आहे, हा झाला 0. इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर dm कोण आहे IC. देअरफॉर IO इज इक्वल्स टू हे IC. R स्क्वेअर कॉन्स्टंट आहे तो बाहेर इंटिग्रेशनच्या इंटिग्रेशन ऑफ dm. इंटिग्रेशन ऑफ dm काय राहतं बरं मग टोटल मास कॅपिटल M. म्हणजे IO इज इक्वल्स टू काय आलं IC प्लस MR स्क्वेअर. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन फॉर प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस थेरम. काय स्टेटमेंट होतं बघा त्याचं मग द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट अ गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज इक्वल्स टू द सम ऑफ moment of inertia of body about an axis passing through its center of mass and product of mass of the body and square of distance between two parallel axes. ओके, पुढचा थेरम कोणता घ्यायचा परपेंडिक्युलर घ्यायचा की याचे ॲप्लिकेशन बघायची याची परत. झालंय सगळं. विसरबळ गोकुळ बनलात तुम्ही. तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर विसरबळ गोकुळ म्हणजे काय विसरबळ गोकुळ काय सांगतो ती माहिती आहे का. मला खूप विसर पडून जातो. तर माझ्या काय सांगते मला एक काम कर तू आहे ना रुमाल घे तुला जे काम विसर पडतं ना ते गाठण बांधून ठेव. आणि ती गाठण बांधली का ठेवायची ती आणि गाठी विचारत करायच्या ही गाठण कशाची ती गाठण कशाची ती गाठण कशाची. ठीक आहे, मग एक दिवस काय सांगते बाळा जर हे 10 रुपये घे बाजारात जा 2 रुपयाचे टोमॅटो आण 2 रुपयाचं दूध आण 2 रुपयाचं साखर आण. तो 3 गोष्टी गाठीमधून घेतो. पण तू विसरतो काय आला नेमकं विसरतो काय हां आठवा रुमाल नेतो ना रुमाल पण नेतो. पण तो काय करतो माहिती का परत विसरबळ गोकुळ त्याला आईने शिकवलेलं राहतं दूध भांड्यात आणायचं. तो दूध कुठं आणतो खिशात. बरोबर. विसरबळा गोकुळ तो टोमॅटो आणतो अजून काय सांगितलं ती भाजी पण आणतो. दूध कुठं आणतो तो मात्र खिशात. घरी येतो आईला सांगतो आई हे बघ तू सांगितल्याप्रमाणे बघ ही गाठण सोडली होती मी टोमॅटो आणलं ही गाठण सोडली हे आणलं
ही गाठण सोडली, दूध आणलं, दूध कुठे आहे? खिशात. मला सांगा हा का रेनकोट आहे का बरं? बरोबर की रेनकोटला जरी पण इनके त्याला पण राहतच कुठेतरी चित्र टप 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 चालूच. तर कृपया आपण काय बनायचं नाही, विसरभोळा गोकुळ, स्वतःहून विसरायचं नाही. मग अरे कोणी नाही विसरलं रे बाबा, मीच विसरलो. हे एक्झाम्पल दिलं रे. फॉर्मली कार विसरतात मग तुम्ही? एक्झाम जवळ आलेली, तुम्ही टार्गेट घेऊन बसलेले आहेत सगळे. चला पुढचा थेरम कोणता घ्यायचा? प्रिन्सिपल ऑफ. ठीक आहे, सांगा स्टेटमेंट काय त्याचं? IZ is equals to IX plus IY. सांगा स्टेटमेंट. आता स्टेटमेंट सांगा. स्टेटमेंट सांगा ना. प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. शगुन. साक्षी. The moment of inertia of a plane lamina about a given axis of rotation is equals to the sum of moment of inertia of two mutually perpendicular axes intersecting at a point where perpendicular axis cuts the lamina. विसरलात का? मला हा प्रश्न केला होता संस्कृतीने पेपर चालू होण्याच्या अगोदर तुमचा. ठीक आहे, सर्व स्टेटमेंट समजून सांगा ना. कुछ याद आया बेटा आपको? इथं बाहेरच हो का नाही? हां, मग आपण त्याचं काय बघितलं बघा, परत सांगतो स्टेटमेंट तुम्हाला. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट अ गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज इक्वल्स टू द सम ऑफ. आता हा पास तर करतोय, तुम्हाला मी सगळे एक्झाम्पल समजून सांगितलेले आहेत. मग हा ॲक्सिस पास झाला, झेड थ्रोट पास झाला, काही घेणं देणं नाही त्याला. ठीक आहे, आता निघून गेला खाली. ही प्लेन लाईन आपण अशी ठेवलेली आहे, आता असं बघतोय त्याला. मग किती ॲक्सिस त्याला राहतील परपेंडिक्युलर? परत 2, एक्स आणि एक वाय. समजा हा उभा ॲक्सिस मानला आपण झेड, तर हा एक्स आणि वाय, तो जो पॉईंट राहील तिघांना इंटरसेक्ट करणार, त्याला काय आणायचं? मग intersecting at the point where perpendicular axis cuts the lamina. आता ही पूर्ण आपण समजून चालू, हा फ्लोअर जो आहे हा लॅमिना पकडा, इमॅजिन करा. त्याला हा झेड ॲक्सिस कसा आहे बरं? परपेंडिक्युलर. मग आता म्हणायचं काय? द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ प्लेन लॅमिना अबाउट अ गिवन ॲक्सिस विच इज परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ लॅमिना इज इक्वल टू द सम ऑफ. सम कोणाचं? मग आता इकडे पण ॲक्सिस जातो, इकडे पण ॲक्सिस जातो, आणि तिकडे भेटत इंटरसेक्ट करायचं एकमेकाला त्या पॉईंटला. सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस इंटरसेक्टिंग ॲट अ पॉईंट वेअर परपेंडिक्युलर ॲक्सिस कट्स द लॅमिना. मग इथं हा कट करतो ना, हे बोलू नाव ओ देऊ, तुम्ही याला एक्स नाव द्या लागलंच तर. हा भाऊ झाला आय वाय. ठीक आहे, आता परत हा पॉईंट पी, त्याचा मास डी एम जोडून देऊ याला. मग मोमेंट ऑफ इनर्शिया आला ॲक्सिस झेड, आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ का होईल? ओ पी स्क्वेअर डी एम. ठीक आहे, पुढे मग ह्याला आपण परत ड्रॉ करू परपेंडिक्युलर, याला एकदम पॅरलल याला एक्झॅक्टली. हे एक्स तर हे पण एक्स, हे वाय तर हे पण वाय. हा बनला इथला कोण? परपेंडिक्युलर, म्हणजे आपण म्हणतो इथं आपण हा राईट अँगल बनला, हा ट्रायंगल इथं. ठीक आहे, त्याच्यामध्ये हा पण ट्रायंगल इकडचा कोणताही पकडा तुम्ही. प्लेन लॅमिना ठेवतो ना आपण त्या अकॉर्डिंगली. मग हा अँगल जो बनेल इथं, हा बनेल परपेंडिक्युलर डिस्टन्स, हे बनेल परपेंडिक्युलर डिस्टन्स याचं.
मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया अलॉंग वाय ॲक्सिस, बरोबर. ह्या पॉईंटचं अंतर किती आहे x, म्हणजे अलॉंग वाय ॲक्सिस आय वाय इज इक्वल्स टू काय आलं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एम. अलॉंग झेड काय येईल मग, सॉरी अलॉंग एक्स काय येईल मग, कोणतं अंतर आहे वाय, इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर डी एम. हे काय आहे डिस्टन्स वाय एक्स ॲक्सिस पासून डिस्टन्स आहे याचं, हे वाय पासून डिस्टन्स आहे याचं. हे पॅरल आहे ना, म्हणजे सेमच राहील. आपण 11मध्ये टॉपिक पाहिला होता, पॅरल व्हेक्टर्समध्ये पण पाहिलं होतं, 10मध्ये पण पाहिलेलं आहे. स्क्वेअर, ट्रॅपेझियम, पॅरलोग्राम, रेक्टँगल, हे प्रॉपर्टीज बघा काय काय आहेत. ठीक आहे, चला मग याकडे जाऊ. कोणत्या ट्रायंगलमध्ये जाऊ तुम्ही, याला काहीतरी मेन्शन करून द्या. ओ ए पी डी, ट्रायंगल ओ पी डी घेऊ आपण. इन ट्रायंगल ओ पी डी पायथागोरस थेरम बोला. आता तो काटकोन आहे, बोला. OP स्क्वेअर इज इक्वल्स टू OD स्क्वेअर प्लस PD स्क्वेअर. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू DM. इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर DM इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ OD स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन ऑफ PD स्क्वेअर DM. OP स्क्वेअर DM सांगा काय, IZ. OD स्क्वेअर, ODची व्हॅल्यू कोण आहे, OD म्हटल्यानंतरून x, इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर DM. PD कोण आहे y स्क्वेअर DM. IZ इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर DM कोण आहे IX. इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर DM कोण आहे, सॉरी हा IY. इंटिग्रेशन ऑफ y स्क्वेअर DM कोण आहे IX. म्हणजे स्टेटमेंट काय बनलं बघा बरोबर, दॅट इज IZ इज इक्वल्स टू IX प्लस IY. बऱ्याच जणांच्या आकृती चुकतात इथं. ते डायरेक्ट कशी ड्रॉ करता माहिती आहे का, हा जो आहे ना हा खाली घेतला, असं काहीतरी जाऊ देतात, असं नाही करायचं, असं जाऊ द्यायचं त्याला. ठीक आहे, बोला आता काय घ्यायचं, एक्झाम्पलकडे जायचं ना. करा सर. चला आपण रॉडचं एक्झाम्पल बघू पहिले, बरोबर. ठीक आहे, ध्यान ठेवा रॉडचा मास किती दिलाय 10, लेंथ 5. ठीक आहे, चला मग फॉर रॉड गिवन सांगा मास किती 10 kg, बरोबर. पुढे सांगा लेंथ किती, लेंथ किती 5 मीटर. स्टेप सेकंड, टू फाइंड काय काय फाइंड करायचं त्याच्यामध्ये. पहिलं MI अँड K फॉर स्टँडर्ड ॲक्सिस. स्टेप थर्ड सोल्युशन. ठीक आहे, त्यातली पहिली स्टेप MI अँड K फॉर अ रॉड अलॉंग an axis passing through center. आता मला याचा फॉर्म्युला कोण सांगतं, ML स्क्वेअर बाय पक्का पावर का, मला येत नाही, माझे फॉर्म्युला पाठ नाही.
ml²/2 करा पुट व्हॅल्यू. मास किती आहे 10, लेंथ किती आहे 5 चा स्क्वेअर अपॉन 2, 2 पंच 10, 125. हे काय मिळालं kg/m². तू का टू बोलला रे का रे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अपॉन एक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. चलो फिर 2 पंच 10, 2 सकी 12, 125/6 द्या डिव्हिजन याला. 6 दुने 12 बरोबर, भाग जात नाही 0, 5 6 8 48, 2 उरले 6 18. थोडं पुरेसं आहे, 2 डिजिटपर्यंत पोहोचलो, इनफ आहे. आता कोण फाईंड करायचं आपला? रेडियस ऑफ गायरेशन. k इज इक्वल्स टू रूट हां हे कसं आलं असं? मास 10 आहे ना, हे 12 खाली आला आपला. मग आपण 2 डिव्हिजन दिला. 2 5 जा 10, 2 6 जा 12, 25 5 जा 125 अपॉन 6 डिव्हिजन दिला त्याला 20.83. पुढे कोण फाईंड करायचं आपल्याला? k इज इक्वल टू रेडियस ऑफ गायरेशन. k इज इक्वल टू ऑफ I/m. I किती आलाय 20.83. मास त्याने किती दिलं? मास 10. लक्ष द्या इकडं. आता k इज इक्वल टू, आता खरी मजा असते खरी, त्याला 10 डिव्हिजन दिलं, यांचं किती आलं बघा 2.083. लॉगने सोडवायचं का सहज असं सोडून बघायचं? चेक करून बघू आपण लागलंच तर. लॉगने लॉग टेबल काढा. आपण एक सहज ट्राय करून बघू. हां, उत्तर काय येऊ शकतं. ठीक आहे, चला. 1 चा स्क्वेअर किती 1, 2 चा स्क्वेअर किती 4. मग हा 2 कुठं नाही होतो सांगा बरं? हा 2 1 2 3 4 बरोबर. 1 नंतरून 2 3 4, हा 2 चा स्क्वेअर आहे, हा √3 चा स्क्वेअर आहे, हा √2 चा स्क्वेअर आहे, बरोबर की नाही? स्क्वेअर आहे स्क्वेअर. बरोबर, 1 चा स्क्वेअर तोच आहे. मग आता आपल्याचं काय 2.083 ना, 2.083 म्हणजे याचा अर्थ तो कुठे लहान होईल? कुठे येईल तो? 2 आणि 3 च्या मध्ये. म्हणजे आपण एक्सपेक्ट करू याचा आन्सर जे आहे ना काहीतरी समथिंग यायला पाहिजे की जे 1 2 2 3 पर्यंत लाईव्ह होईल. ठीक आहे, चला सांगा मग. लॉग ऑफ स्क्वेअर रूट म्हटलं ते 1/2. लॉग ऑफ 28.3, लॉग सांगा 20 चा 8 3, 28.3 लॉग 20 चा 8 3. मग लॉग टेबल आहे का? 30 जा 30 16, 20 चा 8 3. शगुन लॉग सांग बेटा. 20 चा 8 3 लॉग सांगायचा आहे. थ्री 3187. तो एक डिजिट नंबर आहे 0.3187. याला डिव्हिजन द्या. 2 पंच 10, 2 9 18, 2 त्रिक 6 पुरेसं एवढं. अँटी लॉग ऑफ 15 चा 9 3, 15 चा 9 3 अँटी लॉग. वन 4 4 3 एक पॉईंट द्यायचा 10⁻�0 म्हणजे आन्सर आलं 1.443. देअरफॉर k इज इक्वल्स टू 1.443 मीटर. करा सॉल्व, घ्या लिहून. हां
27 दिलं ना आपण याला. ओके, भाग जात नाही, 0. बे 1 बे 1 उरला, बे 5 10 1 उरला, बे 9 18, नंतर बेत्रिक 6, बेत्रिक 6 इथपर्यंत झालं. आणि काय फाईंड केलं आपण? अँटीलॉग कोणाचा? 15चा 9-3. मग 15चा 9-3 काय होईल सांगा बरं? मग लॉग किती, अँटीलॉग किती आला त्याचा? 1443. मग आपण काय करतो? अँटीलॉग बघितला, 1 मिनिट देऊन टाकायचा, एका पहिल्या डिजिट नंतरून इंटू 10 लिहायचं आणि त्याची पॉवर 0 करून टाकायची. आता 10⁻�0 किती झाला? मग 1. कुठल्याही संख्येचा शून्य घातांक उत्तर 1 असतं. मग 10⁻�0 किती झालं? 1. लेफ्ट इट 1.443. म्हणून तुम्हाला म्हटलं लॉग टेबल तुम्ही सोबत ठेवा. आता तुम्हाला लॉग टेबलची गरज आहे. आपण पुढचे काही दिवस एक्झाम्पल्स घेणार ना, तुम्हाला हे पॉईंट्स पण मी क्लिअर करून देईल, तुम्हाला कसं कसं सॉल्व्ह करायचं आहे ते. बी स्टेप सांगा आता. बी कोणासोबत घ्यायचं आहे? पासिंग थ्रू इट्स वन एंड. काय फॉर्म्युला आहे? हां, चला मग 3 पुट करा, तिला मेन्शन तिथं करा बी स्टेप. हे पहिला आन्सर, हे दुसरा आन्सर. तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट जमलं पाहिजे. आपण लॉग बघितला आहे 20चा 8-3 विदाउट रिव्हिजन केलेलं आहे. झालं करण? जायचं पुढे. स्टेप बी काय फाइंड करायचं आता? कुठं झालं? पासिंग थ्रू इट्स सेंटर. पुढे कोणी बघायचं आता? पासिंग थ्रू इट्स बोला वन एंड. हे एक्झाम्पल्स आपण काय घेतोय माहिती आहे का? तुमचं रिव्हिजन होऊन जावी म्हणून. आता परत परत वळायचं नाही आपल्याला. mi of a rod about an axis passing through its one end. काय तो I is equals to ml square by 3. मग आता ml square आपल्याकडे ऑलरेडी रेडी. बघा पुढे बघा. ml square किती आलेलं होतं? आन्सर 125 होतं. 125 अपॉन 3. 3 चौक 12, 3 एक 3, 2 उरले, 3 सक 18, परत 2 उरले, 3 सक 18, परत 2 उरणारच आहे. मग तुम्ही असं करून टाकायचं 41.67 kg/m². बरोबर. हे कोण मिळालं आपल्याला? मोमेंट ऑफ इनर्शिया. आता काय फाइंड करायचं? रेडियस ऑफ गायरेशन. हे आन्सर झालं आपलं थर्ड. रेडियस ऑफ गायरेशन k is equal to square root of I by m रूट 41.66 अपॉन मास 10. परत हे आलं आता रूट 4.166. आता परत बघा 2चा वर्ग किती? 4, 3चा
9. 4.166 म्हणजे याचा अर्थ याचं जे आन्सर येईल ते 2च्या क्लोज का 3च्या क्लोज राहील? 2च्या. का बरं? हे काय 4.166 आहे ना, बरोबर ना? म्हणजे कोणी त्यामध्ये म्हणजे कोण येईल बघा बरं इथं. 4 5 6 7 8 9 हा 3चा वर्ग आहे ना. आपल्याला काय बघायचं आहे? 4.166 म्हणजे याचा आन्सर काय येईल? 100% 2 पॉईंट समथिंग. कारण ते कसं आहे 5 पेक्षा लहान आहे बघा संख्या ही. चला आपण चेक करू बरोबर आपला आन्सर येतं का. पुढे आन्सर आलं पाहिजे 2च्या पुढे 2.5च्या आतच 2.4च्या आतच यायला पाहिजे त्याचा आन्सर. बघूया चला. चल लॉग सांगा मला. लॉग ऑफ 41चा 66. 41चा 66 लॉग सांगा. हां एक डिजिट आहे ना ते 0.6197. स्क्वेअर रूट आहे म्हणून आपण त्याला 2 डिव्हिजन द्यायची. पुढे बघा रे. 32 6 भाग जात नाही 0. 2 9 18 1 उरला 2 8 16. याचं काय बघायचं आपण आता? अँटीलॉग. कोणाचं बघणार अँटीलॉग आपण? अँटीलॉग कोणाचं बघणार? 30 9 8. ML स्क्वेअर किती आला होता बघ इथं? ML स्क्वेअर हो या राईट सॉरी आपण एक वेळ पुट केली. तुम्ही लिहिलेलं नाही ना, टेन्शन घेऊ. लय चकचक करून राहिले बेकार पोरे लाव. टेन इंटू 5 स्क्वेअर 250/3. एवढं लेट सांगायचं राहतं का बरं? चुका लगेच सांगायच्या असतात. 3 8 24 1 उरला 3 3 9. परत ते चालू राहील. kg मीटर स्क्वेअर. R फाइंड करायचं, K फाइंड करायचं आपल्याला. रूट I/m 83.33/10 रूट 8.333. आता परत चेक करू बरं आपण आन्सर. आता 2 आणि 9च्या क्लोज जातो ना 8. कोणाच्या क्लोज आहे मग आता? 2 आणि 2चा स्क्वेअर 4 3चा स्क्वेअर 9 म्हणजे हा कुठं जाईल आता? 3च्या क्लोज आहे म्हणजे याचा आपलं काय पाहिजे? 2.80 2.90च्या आसपास यायला पाहिजे. ठीक आहे. चला मग सांगा लॉग ऑफ 83चा 33. सांगावं तर लागेल ना मला. 0.9208/2. 2 चौक 8 1 उरला 2 सकी 12 0 2 चौक 8. त्याचं काय बघायचं आपल्याला? अँटीलॉग कोणाचा? 46चा 04 अँटीलॉग. 46चा 04 अँटीलॉग. 46चा 04 अँटीलॉग 2887. बघा तुम्हाला म्हटलं होतं की नाही आपण याच्या क्लोज जाऊ. हा पॉईंट आहे तिथं 10 ची किती पॉवर येईल? 0. 10 म्हणजे किती आला? 1. म्हणजे याचं किती आला? K इज इक्वल्स टू आपला 2.887 मीटर. हे आपला 4th आन्सर. करा कॉपी. उद्या आपण अनसॉल्ड एक्झाम्पल्स घेऊ द्या या चॅप्टरचे. कळलं? जे प्रॉब्लेम्स बाकी ना कोणतं चॅप्टर होते सांगा? हे आपले 7 चॅप्टरचे प्रॉब्लेम्स बाकी ना आधी.
ते पूर्ण होऊ देत ना. थोड्या वेळात घेऊन टाकेल, डोंट वरी. तुम्हाला अजून नोट्स सेंड करून देईल मी ग्रुपवरती, म्हणजे आपलं काम मोकळं होईल. तुमची सेम कधी फर्स्ट सेमची एक्झाम कधी आहे तुमची? हा, पण एक्झाम कधी फर्स्ट सेमची? सिलेबस विचारून घ्या, आपण त्या हिशोबाने लगेच जाऊ. समजा चॅप्टर असेल ना ते पण घेऊन टाकू. पुढेच आजच